सबसे अच्छा है। आराम से मैनेज करना, आगे जा। बॉल को मिलेगा बहुत जल्दी। लंबा बॉल पे कोई शॉर्ट बॉल भी डालेगा कोई नहीं मारेगा। बॉल पकड़ बॉल। दूसरा सामना घेऊन आपण आलो तुमच्या समोर लेग पण या वेळेला वेट अँड वॉच आणि बॉलला केलाय ते स्क्वॅश बाउंड्री लाईनच्या खूप जास्त बाहेर षटकार 6वा आणि अगदी देखून असलेलं मैदानाच्या बाहेर पुन्हा एकदा पटकन खेळलाय पण बॉल आता हवेत आहे खेळाडू येतोय बॉलच्या खाली आता झेला होईल का हे पाहावं लागेल नाही पण 2 धावा झाल्यात पूर्ण तिसऱ्याचा आता प्रयास होईल का हे देखील पाहावं लागेल पण त्याआधी बॉल अडवला देखील गेलाय धावसंख्या पुढे सरसावते आणि धाव पोहोचलेली म्हणजे 11 धावेंवर आजच्या दिवसातील आतापर्यंतचा सर्वाधिक लांबवर षटकार फेकला तो म्हणजे घडून त्याच पद्धतीची फलंदाजी सातत्यपूर्ण करावी लागेल शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे लास्ट 2 बॉल्स टू गो शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पुन्हा एकदा बॉल हवेत आहे उंच आकाशात चाललाय खेळाडूच्या खाली अगदी संधी आहे पण आता ज्या पद्धतीने ओला साबण हातातून पडतो तसा हा झेल देखील पडलाय आणि आता संधी मिळाली आहे ती म्हणजे फलंदाजाला अगदी सहज आणि सोपा झेल होऊ शकला असता आणि प्रेक्षक देखील सांगताय की कशा पद्धतीने हा कॅच पकडायला पाहिजे होता पण तसं काही झालेलं नाहीये धावसंख्या परंतु पुढे सरसावते 13 धावा शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे बंद कर दिया ना उसने कौन इधर शेवटचा बॉल धावसंख्या 13 इधर बैठते वेगळा फटका खेळायचा आणि आपण पाहतोय नायडू यांचं देखील शुभागमन झालेलं आहे
भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चामधील अजून एक खणालीचं जो व्यक्तिमत्व, व्हाईस प्रेसिडेंट या पदाची भूमिका ज्यांनी भूषवली आणि आतापर्यंत अगदी सुंदर पद्धतीने पार देखील पडतायत. वेलकम साहेब, आपलं देखील स्वागत आहे. गोरेगाव विभागाला नक्कीच आपण जर पाहिलं तर त्यांचे एक विशेष सहकार्य प्रत्येक वेळेला राहिलंय. शास्त्रीच्या मैदानात जेव्हा कधी स्पर्धा असते तेव्हा साईबाईंचं नक्कीच विशेष सहकार्य देखील लागतं. वेलकम साहेब, आपलं देखील स्वागत आहे आणि या सर्वच भारतीय जनता पक्षातील पदाधिकाऱ्यांचं देखील मनपूर्वक आभार. बॉल नंतर मीटिंग आपण करू शकणार नाही आहोत, इतका वेळ नाही आपल्याकडे. आणि त्याच सोबतीने आपण जर पाहिलं तर नरेश मित्र यांच्या सोबतीने सयाजी नायडू यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. भारतीय जनता पक्षातील युवा मोर्चा युवांना संलग्न असणारी अजून एक संघटना आपण जी पाहिली त्याच्या सोबतीने व्हाईस प्रेसिडेंट याची भूमिका नितांत आणि वारंवार पद्धतीने ज्यांनी अगदी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले ते सयाजी नायडू आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या क्रिकेट या खेळावर विशेष त्यांचं प्रेम आहे असेच सयाजी नायडू यांना आपण पाहतोय. पूर्ण गोरेगाव विभागात देखील त्यांचं आपण सहकार्य पाहिलं. स्पर्धा कुठलीही असो पण साई नायडू यांचं एक विशेष सहकार्य प्रत्येक वेळेला लाभलंय आणि म्हणूनच त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आणि त्यांचाच शुभागमन देखील आपण पाहतोय. मॅचचा आनंद ते देखील घेत आहेत. षटकाची झाली समाप्ती, धावसंख्या 15 होताना आपण पाहतोय. नवीन गोलंदाज येतात ज्यावेळेला शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न केला तर व्हाईट बॉलचा बॉल येतोय आता आणि 140 ओव्हरची मुभा देखील दिली जाईल आता गोलंदाजाला. क्रिकेटचा खेळ खेळत असताना खूप काही गोष्टींचं आपल्याला लक्ष द्यावं लागतं, कारण मैदानाच्या आत फक्त बॅट आणि बॉलने नाही तर डोक्याने देखील बऱ्याचदा आपण योजना आखतो, योजना आपण राबवतो आणि त्यानंतर प्रेक्षकांची मिळालेली पसंती आपण पाहतो. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे आणि यंदा आता पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा बॉल येतोय. त्यांचा आपण जर पाहतोय तर व्हाईट बॉलचा बॉल करतायत. इशारा येतोय म्हणजेच काय ते एक धावा बाहेर केली जाईल धावपंकावर आणि या लाईन आणि पुन्हा एकदा गमावलेलं ते म्हणजेच वाईटनंतर ही 3 धाव आणि त्याचं रूपांतर आता या 2 धावांमध्ये म्हणजे वाईट +2 अशा 3 धावा मिळवल्या जातात. आपण पाहतोय करोड झेप विरुद्ध बेस्ट बॉलिंग असे 2 संघ मैदानाच्या आत खेळत असताना बीजेपी तेलुगू सेल मुंबई यांच्या मार्फत आयोजित हा इंडिपेंडन्स कपचा थरार आपण पाहतोय. इंडिपेंडन्स कप ज्या पद्धतीने 80व्या वर्षी आपण आज आपल्या देशाने स्वातंत्र्यता आपण जर पाहिली तर आपण पदार्पण केलं 15 ऑगस्ट 1947 या वर्षी स्वातंत्र्य. मित्रांनो, इतकी मीटिंग जर गेली तर मला वाटत नाही सामने पूर्ण काही होतील, कारण प्रत्येक षटकानंतर चर्चा आणि चर्चा खूप होते. वेळ आपण जर पाहिली तर 2 वाजलेले आहेत आणि या दुसऱ्या मॅचचा हा पहिला षटक आपण पाहतोय मैदानाच्या. जर आयोजकांनी षटकांमध्ये कपात केली मग त्यावर तुम्ही कंप्लेंट करू शकत नाही, कारण प्रत्येक संघटनेने देखील त्या गोष्टी नोंद घ्यावी लागेल की आयोजक तुमच्यासाठी काहीतरी चांगलं आयोजन करण्याचा प्रयत्न करताय तर तुम्ही देखील वेळेचं भान राखायला हवं. सरकार शफीक के मैं विनती करें, शफीक आपको आना है हमारे स्टेज के ऊपर. पिछले मैच के मैन ऑफ द मैच आपको यहाँ पर अवार्ड दिया जाएगा.
बहुत ही बेहतरीन खेल जिनका रहा, नॉकआउट इनिंग जिनकी ओर से खेली और शफीक के द्वारा उन्हें आंसू इंतजार से भी बिल्कुल नवाजा गया। वही शफीक का पिछले मैच के मैन ऑफ द मैच। चला तर बढिया पुन्हा एकदा मॅच खेळूया, ज्याने धाव संख्या झालेली आहे 20। त्यावेळेला मॅचची खेळ लागली आहे, बॉल पॉईंट डिव्हिजनमध्ये जाऊन दिसावतोय, एक धाव पूर्ण आणि एकावरच समाधान मानावं लागेल। चला तर शफीक आलेले आहेत आणि त्यांनाच आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत असताना सन्मानित करणार आहोत। गेल्या मॅचमध्ये अगदी एक चांगली खेळी जी राहिली, नॉकआउट इनिंग खेळत असताना आपण त्यांना पाहिलं तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांच्या नावावर जाताना आपण पाहतोय। साई नायडू यांच्या शुभ हस्ते नक्कीच ती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांना दिली जाईल। नरेश बटकोर, साई नायडू, एकंदरीत भारतीय जनता पक्षाचे सर्व तरुण आणि धडाडीचे कार्यकर्ते आणि यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला हा स्ट्रोक अगदी धावा घेऊन जाईल किती, पंचांकडे सर्वांचं लक्ष आहे। बॉल चाललाय सीमारेखा पार, धावा मिळतील पूर्ण 4, हा येतोय चौकार, 4 धावा। महत्वाच्या सत्काराकडे साईजी नायडू, भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मार्फत युवा मोर्चाकरिता केले गेलेले सर्व कार्य आणि आज वेळात वेळ काढून या ठिकाणी देखील ते उपस्थित राहिले आणि म्हणूनच साई नायडू यांचा यथोचित मान सन्मान आणि सत्कार या स्पर्धेचे मुख्य आयोजन करते नरेश बटकोर यांच्या मार्फत आपण पाहतोय। मायचे गुप्तर शॉल आणि एक सुगंधित असं पुष्पगुच्छ देत असताना सन्मान होतोय अजून एका क्रिकेटच्या चाहत्याचा आणि आपल्या सर्वांचं जवळचं व्यक्तिमत्व साईजी नायडू यांचा। या पद्धतीने आपण जर पाहिलं तर नक्की मैत्री सुद्धा ती घरीच आहे या दोन्हीही मित्रांची आणि त्याचमुळे आज त्यांनी देखील वर्णी आपली लावली आहे या वेळेला आणि पुन्हा एकदा साईजी मॅचचा आनंद घेतली। पण त्यामध्ये मैदानाच्या घडले काय तर अजून एक विकेट आली आहे आणि पुन्हा एकदा आपण वळणार आहोत आमच्या डीजेकडे। धावसंख्या 25 असताना पहिला धक्का आता लागलाय तो म्हणजे गरुड झेप या संघाला। गरुडासारखी झेप तुम्हाला घ्यावी लागेल जर या मॅच मध्ये अगदी विजय प्रस्थापित करायचा असेल तर। शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत। या मैदानात धावा जास्तीच्या येत नाही आहेत पण या वेळेला आल्या आल्या अगदी बॉलला उंच आणि काय घडलंय नक्की मैदानाच्या कनेक्शन तर चांगला होतं पण आम्ही तितकीशी नव्हती आणि पाहता पाहता हे पहा घडलंय काय। मी सातत्यपूर्ण म्हटलंय मैदानाच्या आत चुकीला बाकी नाही आणि तेच घडलंय सुद्धा। गरुडचे संघाचे मला वाटतं प्रेक्षक सुद्धा की मोठ्या संख्येत आलेले आहेत। प्रत्येक धावेवर त्यांचा आवाज शिट्यांचा आवाज देखील येतोय त्यांच्या मार्फत। धावसंख्या 28 धावसंख्या 28 आणि यावेळेला अति चपल करत असताना फटका खेळायचा होता पण पुन्हा एकदा 3 चूक होताना आपण पाहतोय। इलेक्शनचे बऱ्याच जास्त बाहेर हा चेंडू आणि त्यावर ही आलेली 1 धाव म्हणजे पुन्हा एकदा 2 धावा आता मिळवल्या जातील। धावसंख्या 30 होताना आपण पाहतोय 30 रन्स ऑन द स्कोर बोर्ड। इंडिपेंडन्स कप आपण पाहतोय बीजेपी तेलुगू सेल मुंबई याच्या मार्फत आयोजित ही स्पर्धा
आणि नक्कीच या स्पर्धेत गेल्या वर्षी आपण सुरुवात केली आहे, पण पुढील वर्षी नक्कीच ही स्पर्धा अजून मोठ्या स्वरूपात एका मोठ्या पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. ओपन क्रिकेटचे काही खेळाडू देखील या ठिकाणी खेळताना दिसतील अशी इच्छा देखील आपण बर्तावतोय. धावसंख्या 30, शेवटचा एक बॉल शिल्लक. केवळ मॅच जिंकायला आहे, पण यष्टीरक्षक फक्त बघतच राहिले आणि त्यानंतर अति एमर्जन्सी ब्रेक लावला फिल्डरने. शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा पाण्यात ते थमकले आणि पडले सुद्धा. आणि अशाच पद्धतीने षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांना केले धावसंख्या झालेली जी म्हणजे 32, 1 विकेटच्या नुकसान नंतर. थँक्यू. धावसंख्या 2 षटकांना अखेरीस आपण पाहतोय 32. चावडी गल्ली संघनायक माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपले टी शर्ट्स आपण कलेक्ट करायचे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. चावडी गल्ली कर्णधार किंवा कुठलाही खेळाडू जर मैदानावर उपस्थित असेल तर आपले टी शर्ट्स आपण घेऊन जायचे. या स्पर्धेमार्फत आपण जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूंकरिता टी शर्ट देखील आहेत. सुनील जर आहेत मैदानाच्या आता प्लीज यायचे आणि आपले टी शर्ट कलेक्ट करायचे. चावडी गल्ली कर्णधार. चला वेळेकडे लक्ष द्या प्लीज. काही करा लगेच. पुन्हा तीच सूचना येते आयोजकांतर्फे सुद्धा की जास्तीचा वेळ घेऊ नका. धावसंख्या 32 झाली आहे. 18 चेंडूंचा खेळ अजूनही इथून शिल्लक आहे. मोठ्या फटक्यांची तुम्हाला एक छडी लागावी लागेल मैदानाच्या. प्रेक्षक देखील मोठ्या फटक्यांसाठीच मैदानाच्या आत येतात. षटकार चौकार जर आले तर प्रेक्षक देखील आनंद देतो मॅच पाहतात. पण यावेळेला जसा मी उल्लेख केला मोठ्या फटक्यांचा, यावेळेला पाहिलं तर की षटकार केला जाईल. धावसंख्या एकेरी धावेने पुन्हा एकदा पुढे सरसावते. 39 धावसंख्या आपण पाहतोय. या मॅच मध्ये आतापर्यंत चांगल्या धावा आलेल्या आहेत. 9 चेंडूंमध्ये 19 धावांवर तो खेळतोय सध्या तरी. खेळ सुरू आहे मैदानाच्या आत. काही नायडू यांना आपण मुख्य मंचावर देखील पाहतोय. या स्पर्धेतील मुख्य आयोजन करते म्हणजे गुप्तूर यांना देखील आपण पाहतोय. बीजेपी तेलगू सेल यांच्या मार्फत देखील सुंदर असं कार्य त्यांच्या मार्फत राहिलं. यावेळेला देखील त्यामध्ये बाउन्सर आहे, खेळाडू आहेत तिथे. चांगला एफर्ट आपण पाहतोय त्या खेळाडूचा. मित्रांनो अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, पण त्यानंतर आता घडलंय काय. एकही धावेचं रूपांतर लगेच 3 धावांमध्ये झालंय. पण प्रेक्षकांना विनंती असेल तर फिल्डिंगचा एफर्ट जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. कारण क्षेत्ररक्षण करणं तितकंसं सोपं नाहीये. रबर बॉल क्रिकेट जेव्हा पण आपण खेळतो अगदी की चिखल पाणी आणि बऱ्याच अडथळा असतात, पण त्यामधून देखील वाट काढत स्वतःची जागा बनवत तुम्हाला बॉल हलवायचा असतो आणि तेच केलं त्या ठिकाणी. धावसंख्या 42. धावसंख्या 42 आपण पाहतोय. 42. धाव घेण्याची संधी तर आहे, पण आता नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने कोणीही नव्हतं बॉल हातात घेण्याकरिता आणि म्हणूनच फलंदाज असते येतात.
चांगला चेंडू आहे पण थोडंसं खालीवर सुद्धा राहिल्या फलंदाजांची क्लीन होतं हीट होतं म्हटल्यानंतर डॉनवॉल देखील आलाय नावसंख्या 43 तिसराच पदकाचा खेळ आपण पाहतोय अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या वेळेला बॅकफुटवर जात असताना अगदी ढर्रकावलं या फटक्याला आणि पाठवलंय बॉलला मैदानाच्या बाहेर की काय पाहावं लागेल अजूनही पंचांचा ऑफिशियल कॉल येतोय आणि फलंदाज बाद झालेला आहे त्या बाद आहे सकाळी उल्लेख केला की या मैदानाची भौगोलिक परिस्थिती तितकीशी जर आपण पाहिली तर सुदृढ नाही आहे पण तरी सुद्धा पावसाळ्यातील 4 महिन्याचं क्रिकेट या मैदानाच्या आज अगदी मोठ्या संख्येत आपण पाहतो आणि आज तीच अजून एक स्पर्धा नरेंद्र गुटकर आणि त्याच्यासोबत पूर्ण टीम घेऊन आली आहे तुमच्याकरिता बीजेपी सेल मुंबई यांच्या मार्फत ही स्पर्धा आपण पाहतोय दुसऱ्या सामन्याचा हा खेळ मैदानाच्या आज सुरू आहे सध्या तरी आणि अजूनही या षटकातील आपण जर पाहिलं तर एकही बॉल डिलिव्हर झालेला नाही आहे शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे धावसंख्या झाली आहे 43 इथून आता गैर तुम्हाला शिफ्ट करावे लागतील धावा तुम्हाला जास्तीच्या गोळा कराव्या लागतील आणि यावेळेला बॅटला जसा बॉल कनेक्ट झाला टक कसा आवाज आलाय आणि बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर अगदी लांब षटकार 6 धावा फटका घेतलाय पहिल्याच बॉलवर अगदी घणाघाती प्रहार 6 धावांकरिता करिता हा मोठा फटका येताना आपण पाहिला गणूच्या बॅट मधलं गणू ऐकत नाहीये मॅच मध्ये सुद्धा संघाकरिता एक चांगली खेळी तो खेळतोय त्यावेळेला फुलटॉस चेंडू होता पण आता संधी गमावली आहे गणू थोडासा निराश असेल आता पण तुला माहित होतं ही फुलटॉसची संधी होती शास्त्रीनगर पेटकाश मध्ये देखील आपण नरेंद्र गुटकर आणि नरेंद्र द्रौपदीला नायडू यांना पण पाहिलं होतं आणि स्वतः खूप सुंदर असे फलंदाज आहेत बॅटिंग देखील आपण त्या ठिकाणी पाहिलेली होती आणि तेव्हाच नक्कीच आपण जर पाहिलं तर मला माहीत पडलं की किती कोण आहे क्रिकेट या खेळावर सातत्यपूर्ण जो कोणी व्यक्ती त्यांच्याकडे मदतीसाठी जात आहे नक्कीच त्यांना मदत करण्याचा कार्यभार काही नायडू आणि त्याच्यासोबत नरेश गुटकर करत आहेत अगदी खोलमध्ये पण तरी सुद्धा एक धाव आणि अशा पद्धतीने गरुड थेट या संघाच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत 50 रन्स ऑन द स्कोर बोर्ड नाव 50 धावा
ते वाईट बॉल सुद्धा म्हणजेच त्यासाठी चौंड धावा 51. आता खरी मजा येईल ती म्हणजे रबर बॉल क्रिकेट पाहण्याची आणि अनुभवण्याची आणि खेळाडूंना खेळण्याची सुद्धा. पण रबर बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर पाऊस हवा आणि पाऊस आला. लास्ट ओवर है भाई, अंपायर सर प्लीज गाइड करें खेल अगेन. अभी डालेगा वो लास्ट ओवर है ना. ये ओवर में सेव निकला तो एडवांटेज है. सेकंड ओवर दिया ना तो जम रहा ही नहीं बिना मतलब का.
खेळतोय मैदानाच्या चित्र थांबवा प्लीज, खेळ थांबवा. माझा आवाज जर पोहोचत असेल, सराव तिकडे चालू आहे. ती साईड मला वाटतं तुम्ही तिकडे सराव करताय, थांबवा प्लीज. ती फेस संघाचे काही खेळाडू आहेत तिथे, आवाज जर पोहोचत असेल तर प्लीज सराव तो थांबवायचा आहे. शेवटच्या षटकात बराच सुद्धा होताना आपण पाहतोय. व्हाईट बॉल सातत्यपूर्ण येत आहेत. व्हाईट प्लस 1 देखील आपण इथं पाहतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि हे एकदा वाजून एकदा ऍड होईल. यष्टीरक्षकाचं खूप कौतुक करावं लागेल, त्या पद्धतीने हा बॉल त्यांनी अडवलाय. आणि पुन्हा एकदा व्हाईट प्लस 1 असं तर 2 धावा आल्या असत्या. तर आता एकच धाव येते. धाव संख्या 71, 71. बेस्ट बॉल या संघाला नक्कीच लक्षात ठेवावं लागेल की सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला ज्या धावा केस करायचे आहेत, म्हणून जितकं सुद्धा तुम्ही आता करा, सेकंड इनिंग मध्ये तितकंच कधी तुमच्यासाठी होणार आहे. वेळेला सुद्धा वाईट बॉलाने आता फिल्डरने चांगलं कार्य केलंय. अगदी एवढी घेत असताना तो बॉल आता त्यांनी अडवलाय. वाईड प्लस 1 आणि 1 फॉर दी ओव्हरची देखील आता कंप्लीट केली आहे गोलंदाजाला. ही ओव्हर आहे की संपाचं नावच घेत नाहीये. धाव संख्या 73 धावा, 73. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इंडिपेंडन्स डे आपण साजरा करतोय आपल्या भारत देशासाठी. अजून एक महत्वाचा आणि गौरवशाली असा दिवस आणि त्याच दिवसातील आजचा हा एक महत्वाचा सप्ताह मी घेऊन आलो तुमच्यासमोर. काय घडलंय? बॉलर चेंज केलाय का? मला वाटतं गोलंदाजाचा चेंज केलेला आहे. आशिष आलाय आता नवीन गोलंदाज म्हणून. उभा सामाया त्यांचा आशिषचा पहिल्याच बॉलवर ती चप्पला केली आहे. बॉल मैदानाच्या बाहेर. षटकार विरोधात 3 षटकार जर घेतले तर पूर्ण गरुड झेप या संघाला संतोषाच्या मार्फत 2 मीटरचा खंडा देण्यात येईल. जर लागोपाठचे 3 षटकार जर घेतले तर या गोलंदाजा विरुद्ध पहिल्या तर आलाय, अजून 2 घेतावे लागतील. पण आता पुन्हा एकदा 3 चूक होते. वाईट बॉल येतोय. धावसंख्या अगदी सातत्यपूर्ण वाढत चालली आहे 80च्या घरात. आता ही धावसंख्या आपण पाहतोय 80 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 80 धावा. यावेळेला संधी होती पण आता गमावली आहे. फलंदाज देखील अगदी निदान दिसत आहेत. मला माहित होतं की अगदी मोठा मोठा येऊ शकला असता. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 80 धावा. स्कोर बोर्ड आपण पाहतोय 80 धावा.
पुन्हा एकदा बोलता करण्याचा प्रयत्न केला होता पण बॉलची एज बॉल यशांच्या मागे एक धाव तर नक्कीच मिळेल आणि एका धावेवर समाधान देखील आता म्हणावं लागतं. अजूनही तर 2 षटकार आले तर संतोषच्या मार्फत 2 लिटरचं एक कोल्ड्रिंक घेण्यात येईल पूर्ण करून जिंकण्या संघाला. 2 बॉल शिल्लक आहेत आणि या 2 षटकार देखील टिकावे लागतील. यावेळेला देखील समोरच्या दिशेने आपण खेळ आहे कनेक्शन तसं प्रॉमिसिंग नाही आहे पण आता फलंदाज बाद होतोय. चला नवीन मॅटर लवकर येऊ द्या प्लीज. नवीन मॅटरला लवकर यायचं आणि होते विकेट डाऊन. आपल्याकडून नक्कीच रजा ते घेतात. थँक्यू साईबाई. पुन्हा एकदा लवकरच भेट होईल आपली. चलो पूरा दिन इसको मैदान में रखो तो खिलाना पड़ेगा मेरे को। ऐसा आपने पहले 1000 दे दिए ले भाई। पैसा नहीं देंगे कोई भी बेच सकते हैं। मैं बोल रहा हूँ 1000 रुपीज पेड विदेश बोलेगा बस भागो।
82 धावा तुम्हाला करायचे आहेत. 82 चा पाठलाग करायचा आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या तोपर्यंत प्लीज. आपण क्षेत्ररक्षण सजवून जर घेतला तर नक्कीच बाकी देखील नाही, लगेचच मॅचला आपण सुरुवात देखील करू. काय माहिती भरपूर मुलं इथे 2 मिनिट थांबलाय मग सगळं करतोय. 82 धावांचं लक्ष आहे. 30 चेंडू आणि 82 धावा करायचे. 30 बॉल आणि 82 असा पाठलाग करायचे तुम्हाला.
भीड नव्हती फलंदाजाकडे. फलंदाज आता होतोय बाद. ओ युती आउट. तो पानवानी लेके आ रहे क्या बात है अरे पितू आजा
बायकाला द्यायची सर पहिला बॉल ती अगोदरच मारा डिरेक्ट हिटर झाला तर गोलंदाज बाद होऊ शकला असता पण आता ओव्हरथ्रोच्या धावा मिळतील आणि ओव्हरथ्रोच्या धावांमुळे अजून एक धावा ऍड होते म्हणजे एकंदरीत 2 धावा धावसंख्या 17 त्यानंतर आपण फर्स्ट सेमीफायनलचा सामना पाहणार आहोत जो एकंदरीत 30 षटकांचा असेल म्हणजे 30 षटके दोन्ही असल्यामुळे 3 षटक काही नाही आहे बघा टाईम मिळालं तर ही मॅच संपेपर्यंत 3 वाजतील आणि तुमचं सहकारी आता खेळाडूंमार्फत देखील आम्ही एक्सपेक्ट करतोय चांगला शीट पण विकेट कीपर काही बॉल गॅदर करू शकलेलं नाही आहे अजूनही विकेट असतील पण संधी आता गमावली आहे 17 वर 3 घडले काय टेलिफोनचा असा कॉल दिला गेला मार्फत कारण शॉर्ट ऑफर केला नव्हता आणि म्हणूनच टेलिफोनचा कॉल बीजेपी तेलुगू मुंबई आणि यांच्या महापौर पाहिलं ही स्पर्धा पुढील मॅच सेमीफायनल नंबर 1 3 सेकंडचा सामना चांगला बॉल आणि या वयाला सुद्धा गोलंदाजाला काहीही विकेट घेण्याची संधी त्याची टीमला देत नाहीये का असं वाटतंय कारण तो संधी तर निर्माण करतोय पण याआधी विकेट कीपर आणि त्यानंतर स्लिप करीचा फिल्डर दोघांनीही आता चुका केल्या आहेत आणि संधी देखील गमावली आहे धावसंख्या 18 होताना आपण पाहतोय शेवटचा एक बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील थोडासा फीट होतोय आणि त्यानंतर बॉल यशच्या मागे चाललाय एक तास पूर्ण होते आणि दुसऱ्याचा प्रयत्न करतायत आणि केला सुद्धा आहे दुसऱ्याचा प्रयत्न आणि तिथे सुद्धा आता घडलंय काय फलंदाज फायनली बाद झालाय चला नवीन बॅटर लगेच या नवीन बॅटरला विनंती करतो नवीन बॅटर तयारीत राहायचं आणि लगेच यायचं मैदानाच्या अजून एक विकेट आता गमावली सामना खूप जास्त आता लांब चाललाय टेक्निकली जर पाहायला गेलं तर आता हा चेस अगदी इम्पॉसिबल आहे दरिया में भागता है दरिया में भागता हो सूचना अभी महालक्ष्मी रेस्क्यूज 4 घोड़े लवड़ा भागेगा ऐसा ऐसा तो भागता है ऐसा शॉपिंग में सुबह इलेक्ट्रॉन कर रहा है शॉपिंग में सुबह इलेक्ट्रॉन कर रहा है पानी में डाला कर रहा है पावर दे छोड़ देने का अरे फिरोज चाचा को बैटिंग दो ना नेक्स्ट ईयर कमबैक ये सब प्लेयर फिरोज के पास वरला पडतं का अगले साल मिल जाएगा छत्री ठेवण्यावरती अंगावर नाही या बांबू मधनच येत असतो हा बांबू वाईट प्लस 1
आता जर पाहायला गेलं तर इक्वेशन आपण जर पाहतोय तर 12 चेंडूंनी एकूण 60 धावांची गरज आहे. म्हणजे फक्त आणि फक्त बॉल तुम्ही स्टॉपवर सोडलात ना तरी सुद्धा हे चेज आपण पूर्ण करू शकताय. पण त्यातही वाईड+1 अशा चुका आता होत आहे. आता चांगला चेंडू आहे की ब्लॉकर मध्ये एक धाव मिळते. ये आएगा 3 साल ये तो क्या बोला हमारे में आएगा ना तुमको बोलता है अरे जिंदगी में उधर स्कूल में पढ़ाई नहीं किया इधर झंडा बंदूक करने के लिए जा रहा है. चांगला फटका खेळला यावेळेला किती लांब जाईल ही देखील पाहावं लागेल. पण निर्णय येतोय 6 धावांचा आणि या पद्धतीची फलंदाजी ओपनिंग पासून तुम्हाला करायची होती. तर आता जर पाहिलं तर इक्वेशन खूप जास्त लांब आता चाललंय. या पद्धतीने पहिल्या सुरुवातीला जर आपलं पाहिलं तर डॉट बॉल खूप जास्तीचे आले आणि त्यामध्ये धावा काही येत नव्हत्या. यावेळेला चांगला कमबॅक आणि धाव घेण्याचा प्रयत्न होता पण नॉन स्ट्रायकिंग फलंदाजांनी बॉल दिला. तीच आपण पाहतोय इथूनही 51 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला फटका पण त्याहून चांगली बिल्डिंग सुद्धा आणि आता खेळलंय काय फलंदाज बाद. चला नवीन बॅटर येऊ द्या लगेच या मित्रांनो. टीम सी साईड आपला कॅप्टन पाठवा. टीम सी साईड कॅप्टन बॅट्समनचं नाव बोलतो. बॅट्समनचं नाव विजय. प्रतीक पहिलाच बॉल यावेळेला अगदी परफेक्ट डिलिव्हरी होती पण बॉल तर नाही बॅट 30 बाहेर नक्कीच पोहोचवली आहे आणि प्रेक्षक देखील अगदी बचावले. ये सैमी 3 ओवर का थोड़ी लेगा. रिसेंटली हातातून सैमी 3 ओवर है. ये उसको बोल पूछे लाखा को पूछ 4 बॉल. ये लाखा सैमी कितना ओवर का है. ये 4 कर भाई. अरे हम लोग आया था पहला मैच में. अरे हम लोग आया था पहला मैच में. तुम लोग का प्लेयर नहीं आया था. फायनली याचा षटक क्रमांक झालाय. नक्कीच नवीन गोलंदाज इन्व्हाइट केला मित्रांनो. प्लीज चला प्लीज आहे नवीन गोलंदाज. तुम लोग लेट किया ना मैच. चला सर्वांनी एकत्रित येऊन गोलंदाज आलाय.
सामना आहे फर्स्ट सेमीफायनल. लड़के को दे दूंगा ना, लड़का लेके बैठेगा और राहुल लड़के बोलते हैं कि तो वोट क्या बात है बैट बॉलिंग का विनंती करेल सीसाई आपण लगेच तयारी देखील राहायचं आहे आणि या सामन्यातील विजेता संघ आपण देखील तयारी करायचं आहे. कुठे तिकडे कुठे होणार पण इकडे व्ह्यू आहेच नाही ना, सगळं तिकडे व्ह्यू आहे. कसं आहे दुसरं काय करू? अरे ते हे टाक ना जरा चेंडू आपण झालेले आहे आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिला एवढा टाइम काय या वेळेला सातारा का होईना पण हा मोठा फटका आला. शेवटचे एक बॉल शिल्लक आहे अजूनही. तो मधला पप्पू त्यांनी ते रॉंग लावलाय वाटते. मधला पप्पू मध्ये अशा पद्धतीने अजून एक बॉल ऍड होईल. बॉलचा इशारा येतोय. कॅमेरा आलो नाही शकत.
अरे त्या बॉल तिथे गेला तो कसा दिसणार स्टेजवर कसं काय बोलतो असं मी बोलतो एक्झॅस्ट कुठे करणार मला तो पाहिजे मला काय नाही तुला तिकडनं भेटणार काय अजून एक वाईट बॉल आहे. तिकडनं भेटणार का तिकडनं भेटणार तेरा बॉल हाताळले आहे. अजून एक हा नाही बॉल शिल्लक आहे. मी काय बोलतो नाही तिकडे मध्ये वाया नाही जाणार हा बोला काय वाईट बॉल पुन्हा एकदा. इतना उभा राहून गाड्यावर काय नसा सोड ना. आणि फायनली अशा पद्धतीने षटक समाप्त होत आहे. आणि वैभव श्री गरुड जे तुमचा निर्णय मिळवा आता लगेच आणि सीसाईड सुद्धा आपण त्याची तयारी करायची. चला बॅटिंग घेतली सीसाईड तुमची गोलंदाजी आहे. आपली गोलंदाजी आहे क्षेत्ररक्षण आहे आपलं असताना आता प्रथम फलंदाजी घेतलेली आहे.